शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह प्रकरणी सर्वोच्च न्यायालयातील सुनावणीला आज सुरुवात झाली। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी निवडणूक आयोगाच्या निर्णयावर जोरदार आक्षेप घेत 2018 ची शिवसेनेची घटना वैध होती आणि आयोगाला पक्षाच्या घटनेची वैधता ठरवण्याचा अधिकारच नव्हता असा दावा केला। केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे पक्ष आणि चिन्ह शिंदे गटाला देणं कायदेशीरदृष्ट्या चुकीचं असल्याचा युक्तिवादही सिब्बल यांनी न्यायालयात मांडला। पाहूयात नेमकं आज काय घडलं। सर्वोच्च न्यायालयामध्ये आज शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह वादावरील सुनावणीला सुरुवात झाली। ठाकरे गटाच्या वतीने ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी सुरुवातीलाच 1999 ची पक्ष घटना ही मूळ घटना नसून 2018 मध्ये करण्यात आलेली सुधारित घटना हीच महत्त्वाची असल्याचा दावा केला। 1989 मध्ये पक्षाची नोंदणी झाल्यानंतर काळानुसार संघटनेमध्ये आवश्यक बदल करण्यात आल्याचं त्यांनी न्यायालयाला सांगितलं। सिब्बल यांनी न्यायालयात सांगितलं की 2018च्या घटनेनुसार राष्ट्रीय कार्यकारिणीतील 10 पैकी 6 सदस्यांचा पाठिंबा उद्धव ठाकरे यांना होता। उपनेते, सचिव, संपर्क प्रमुख आणि जिल्हा प्रमुखांचंही बहुमत ठाकरेंच्या बाजूने होतं। अशा परिस्थितीमध्ये केवळ आमदारांची संख्या पाहून पक्ष कोणाचा हे ठरवणं योग्य नसल्याचं त्यांनी म्हटलं। फार मोठी चूक या संपूर्ण लोकशाहीच्या या प्रक्रियेमध्ये हे निर्णय देताना इलेक्शन कमिशनची झालेली जो प्रकर्षाने उजेडास आलेली आहे। वेगवेगळ्या मुद्द्यांवर जिथं जिथं सरन्यायाधीश आणि न्यायाधीश विचारतायत त्या बेंचमधले, तिथे कपिल सिब्बल साहेब कामत यांनी जी उत्तरं दिली आहेत ती अगदी समर्पक योग्य उत्तरं, आणि त्यावरच ह्या गोष्टी स्पष्ट आहेत की ही चूक, झालेली चूक ही सुधारावीच लागेल। सुधारण्याशिवाय लोकशाही खऱ्या अर्थानं आपण ती इथे देशामध्ये नांदते आहे या गोष्टीलाच कुठेतरी छेडतो। निवडणूक आयोगानं पक्षाच्या घटनेची वैधता ठरवण्याचा कोणताही न्याय निर्णयाचा अधिकार नसल्याचा दावा सिब्बल यांनी केलाय। लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 29A आणि आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचा हवाला देत आयोग फार तर पक्षाची नोंदणी रद्द करण्याची कारवाई करू शकतो, मात्र पक्षाची घटना अमान्य ठरवू शकत नाही असा युक्तिवाद त्यांनी मांडला। 17 फेब्रुवारी 2023 रोजी निवडणूक आयोगानं शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला बहाल केलं। हा निर्णय केवळ विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारावर झाला असून राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष वेगळे असतात असा मुद्दा सिब्बल यांनी उपस्थित केला। विधिमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ राजकीय पक्ष फुटला असं होत नाही असंही त्यांनी न्यायालयाला सांगितलं। सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती जॉय माल्या बागची यांनी अपात्रता आणि चिन्हवाद या दोन्ही वेगळ्या प्रक्रिया असल्याचं निरीक्षण नोंदवलं। त्यावर सिब्बल यांनी दोन्ही प्रक्रियांमधील तथ्यांचा परस्पर परिणाम होत असल्याचा युक्तिवाद केला। शिंदे गटाच्या बैठका, प्रतोद बदल, विधिमंडळ पक्षातील निर्णय आणि इतर कृती या स्वेच्छेनं पक्ष सोडल्याच्याच कृती असल्याचंही त्यांनी न्यायालयात मांडलं। दरम्यान ठाकरे गटाच्या या युक्तिवादाचा शिंदे गटाकडून प्रतिवाद करण्यात आला। मला असं वाटतं की हा तर सर्वोच्च न्यायालयाचा अपमान आहे। ज्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, ज्यावेळी माझ्यासारख्या मंत्र्याला माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल करत असताना पत्रकारांनी प्रश्न विचारला, तेव्हा मी हे सांगितलं की न्यायालयीन व्यवस्थेवर आमचा विश्वास आहे। आम्ही आमच्या सगळ्या गोष्टी, सगळ्या ज्या काही कागदपत्रं आहेत ते आमच्या वकिलांमार्फत युक्तिवादामध्ये मांडू आणि आम्हाला खात्री आहे की आम्हाला योग्य तो न्याय मिळेल, परंतु न्यायालयाच्या बाहेर राहून अशा पद्धतीनं निकाल आमच्याच बाजूने लागणार आहे हे न्यायालयावर दबाव आणण्यासारखं आहे आणि हा न्यायालयाचा अवमान आहे। शिवसेना पक्ष, पक्ष घटना, अपात्रता आणि धनुष्यबाण चिन्ह या 4 महत्त्वाच्या मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयामध्ये आज विस्तृत युक्तिवाद झाला। ठाकरे गटानं निवडणूक आयोगाच्या अधिकारांवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलं असून आता शिंदे गटाचा युक्तिवाद आणि न्यायालयाची पुढील निरीक्षणं या प्रकरणाच्या दिशेनं महत्त्वाची ठरणार आहेत। या प्रकरणाची पुढील सुनावणी ही आता पुढील आठवड्यात गेली असली तरी आजच्या ठाकरे गटाच्या दाव्याला शिंदे गटाकडून काय उत्तर मिळणार याची उत्सुकता लागली आहे। ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज।